मराठी 8 चैप्टर ऊर्जा शक्तीचा जागर, शाळा आणि शिक्षक असा विषय निघाला. याने स्कूल और टीचर का सब्जेक्ट निकलते ही की मला माझी मुंबईतील शाळा आणि शालेय जीवनातील शिक्षकांची आठवण येते. याने मुझे मुंबई की स्कूल की और वहां के शिक्षक की याद आती है. अभी भले तुम लोग गाली देते हो स्कूल को, टीचर्स को, सबको, लेकिन एक पर्टिकुलर एज के बाद तुम्हें वो सब चीज की याद आएगी कि स्कूल में अच्छा था, कॉलेज में आया तो तकलीफ है. क्योंकि अभी भी मेरे जो स्टूडेंट्स एक स्टूडेंट्स मिलते हैं, सर अच्छा था, आप लोग डेली टेस्ट लेते थे तो पढ़ के हो जाता था. अभी कॉलेज की एग्जाम आती है तब तक बुक खोला ही नहीं रहता है. एग्जाम के एक दिन पहले बुक खोलते हैं तो पागल हो जाते हैं, क्या है क्या नहीं, वैसा सब. तो मिलते हैं तो बोलते हैं, तो वही चीज तुम लोग को भी याद आएगी फिर. गिरगावातील युनियन हायस्कूल आणि माझ्या शाळेकरी वयात आपुलकीने संस्कार करणारे भावे सर, जोशी सर, सिरके सर या साऱ्यांचे माझ्यावर फार मोठे ऋण आहे. ऋण याने उपकार, यानी ये सारे सर का उपकार है वो बोल रहा है. पण त्याच वेळी हेही सांगितले पाहिजे की या शाळेशी आणि या संस्कार देणाऱ्या शिक्षकांची माझा जो संपर्क आला तो ज्याच्यामुळे आला ती माझे परमप्रिय आई. याने बोले मुझे स्कूल के टीचर से संपर्क में लाने वाले और कौन नहीं, मेरी आई थी और मेरे मामा. यांचे ऋण मी कसे व्यक्त करणार, यानी उनका उद्धार मैं कैसे भूल सकता हूँ. आई हीच प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक आती. यानी आई हमसे पहली शिक्षक वही होती है. माझ्या बाबतीत तर आई माझी केवळ शिक्षक नव्हती तर माझे सर्वस्व होती. यानी मेरे लिए आई सिर्फ शिक्षक नहीं सब कुछ ही थी. आमचे मूळ गाव दक्षिण गोव्यातील माशेल. माझे बालपण तिथेच गेले आणि उसका बचपन वही गया. माझे मामा याच गावातले, यानी मामा भी वही गाव के थे. तिथल्या एका मैदानावर खेडल्याच्या आणि पिंपळ काट्यावर बसून निवांतपणा अनुभवल्याच्या पुसटच्या आठवणी माझ्या मनात अधूनमधून वाऱ्याच्या लहरीसारखा येत असतात. पिंपळ कटिया याने क्या, कटिया याने ओटा, पिंपल यानी फिग ट्री, यानी फिग ट्री का ओटा था. वहां बैठ के पुसट सा वाणी, पुसट यानी अस्पष्ट, पहले का बचपन का एकदम नॉट क्लियर बट ऐसी मन में आते ही वो सब याद आता था. माझ्या वयाच्या 6व्या वर्षी माझे वडील वारले. यानी जब 6 साल का था तभी उसके पिताजी डेथ हो गई. आणि आम्हाला उदरनिर्वाहासाठी, उदर यानी स्टमक यानी और निर्वाहासाठी, निर्वाह यानी मेंटेन यानी पेट के लिए आमचे माशेले गाव सोडावे लागले. मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो. यानी वो और उसकी आई मुंबई में आए. गिरगावातल्या खेटीवाडीतील देशमुख गलीमध्ये मालती निवासाला तील पहिल्या माळ्यावर छोट्याशा खोलियामध्ये आम्ही मायलोक राहत होते. यानी वहां पे खेतीवाड़ी वो प्लेस है, वहां पे देशमुख गली में मालती निवास करके बिल्डिंग है, वहां तीसरे माले पे वो छोटे से खोली में दोनों रहते थे. आर्थिक परिस्थिती पूर्णपणे खालावलेली, यानी फाइनेंशियल पूरा खत्म था, कुछ नहीं था. दरिद्रांशी संघर्ष करणारी, दरिद्र यानी गरिबी से संघर्ष करणारी माझी अल्पशिक्षित आई, अल्पशिक्षित यानी थोडी शिक्षित, आणि शिक्षणासाठी आसुरलेल्या पण कोणताच फी भरणं शक्य नसल्याने शाळे कसा जाओ. आसुरलेल्या याने वी कैन से कि एक्साइटेड, शिक्षण के लिए एक्साइटेड था लेकिन फीस भरने के पैसे नहीं थे तो शाळे कैसे जाओ असे प्रश्नचिन्ह घेऊन वावरणारी मी. त्याच वेळी वातावरण हे असे होते, यानी वो टाइम पे ऐसा क्लाइमेट था कि उसे स्कूल जाना था लेकिन फीस भरने के पैसे नहीं थे तो कैसे जाऊं. पण माझ्या आईने धीर सोडला नाही, यानी हिम्मत नहीं छोड़ी. ती खचली नाही, खचली यानी ब्रेकडाउन नहीं हुई, टूटी नहीं. वेगवेगळी कष्टाची कामे ती करत होती, यानी अलग अलग कष्ट की काम कर रही थी. त्यातच माशेलहून मुंबई आलेले माझे मामाही मदतीला आले. यानी वही टाइम पे माशेल से मुंबई उसके मामा आए. यांच्यामुळे मला खेतीवाडीतील प्राथमिक शाळेत प्रवेश मिळू शकला. यानी उनको प्राइमरी स्कूल में एडमिशन मिल गया. ही शाळा महापालिकेची होती. माझ्याप्रमाणे शाळेची परिस्थिती बेताचीच होती. यानी मेरी तरह स्कूल की भी परिस्थिती एकदम बेताचीच यानी मॉडरेट थी. पण इथले शिक्षक मात्र मनाने खूप श्रीमंत होते. यानी यहाँ के शिक्षक मन से बहुत श्रीमंत थे. पायात चप्पल घालायला नव्हती अशी परिस्थितीत माझी शाळा सुरू होती. यानी पैर में चप्पल डालने के भी पैसे नहीं थे, ऐसी उसकी स्कूल की लाइफ थी.
वयाच्या 12व्या वर्षापर्यंत मला अणवाणीच राहावं लागे आणि 12 साल तक देखो बिना चप्पल के ही रहा हो. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा हायस्कूलमध्ये प्रवेश घेण्याची वेळ आली त्यावेळी तर आणखी एक मोठं संकट समोर आलं. यानी स्कूल का एजुकेशन खत्म होते ही हाई स्कूल में वापस एडमिशन देने के लिए वापस उसके सामने संकट था. त्यावेळी हायस्कूलची प्रवेश फी 21 रुपये होती, 21 रुपीज थी. पण आमच्या जवळ एवढे पैसे कुठून येणार, हमारे पास इतने पैसे कहाँ से आते. प्रवेश फी भरने शक्य नसल्यामुळे आता माझे शिक्षण थांबणार असे वाटू लागले. यानी एडमिशन फी भरने का पैसा नहीं था, इसके लिए एडमिशन उसका होने वाला नहीं था, तो एडुकेशन रुक जाएगा. पण माझ्या आईने धीर सोडला नाही. आजूबाजूच्या बिहाडातील काही कामे करून तिने पैसे जमवण्यास सुरुवात केली. आजूबाजूच्या बिहाड बिहाड यानी फैमिली, आजूबाजू के फैमिली में काम करके उसने पैसे जमाना शुरू किया. त्याच वेळी तिच्या परिचितील एक माऊली मदतीला धावली यानी उसके परिचित की कोई लेडी उसकी मदद के लिए आई आणि माझ्या प्रवेश फीची व्यवस्था झाली और उसकी व्यवस्था हुई. पण तोपर्यंत गिरगावातील त्या वेळेच्या नामांकित शाळेमधले प्रवेश बंद झाले होते. यानी तब तक गिरगांव की वो जो स्कूल थी वहां एडमिशन क्लोज हो गया था. आखिर युनियन हाईस्कूल मध्ये मला प्रवेश मिळाला यानी दुसरी स्कूल में एडमिशन मिला आणि माध्यमिक शिक्षणाचा पुढील टप्पा सुरू झाला यानी आगे का एजुकेशन शुरू हुआ. अनेक अडचणींमधून मी जमेल तेवढा अभ्यास करत होता. यानी इतनी ऑब्स्टेकल आने के बाद भी उसने एडमिशन एजुकेशन लिया. पण त्या छोट्यासा खोलीतील जगह अपुरी पडायची यानी छोटी सी खोली में वो जगह पूरी नहीं हो रही थी पढ़ने के लिए. अभ्यासाला पूरक वातावरण नव्हते यानी इतना एन्व्हायरमेंट नहीं था ऐसा. मात्र त्याही वातावरण में जिद्दीने अभ्यास करत राहिलो आणि परीक्षेत चांगले यश मिळत गेले. यानी ऐसे एनवायरमेंट में भी उसने पढ़ाई किया और अच्छे मार्क्स लाए. या युनियन हायस्कूल मध्ये शिक्षक त्यांची सेवाभावी वृत्ती विद्यार्थ्यांना शिकवताना त्यामध्ये त्यांचे स्वतःला झोकून देणे यानी इतने मशगूल होके वो पढ़ाते थे आणि निरपेक्ष भावनेने केलेले मार्गदर्शन. निरपेक्ष यानी बिना स्वार्थ के निस्वार्थ भाव से किया मार्गदर्शन यामुळे माझ्या केवळ शालेय अभ्यासाचा पाया पक्का झाला असं नाही. यानी स्कूल का एजुकेशन का पाया पक्का हुआ ऐसा नहीं, तर आयुष्याचा पाया पक्का झाला. यानी एजुकेशन का लाइफ का पाया पक्का मजबूत हुआ, बेस क्लियर हुआ. शिक्षणाबद्दल एक आंतरिक ओढ वाटू लागली. ओढ यानी इच्छा, एक इच्छा होने लगी एजुकेशन के लिए. आमच्या हायस्कूल मध्ये दर शनिवारी चाचणी परीक्षा घेण्यात येत असे. चाचणी यानी युनिट टेस्ट, एक टेस्ट हर सैटरडे को टेस्ट होती थी. आमचे हाईस्कूल भी गरीब होते त्यामुळे उत्तर पत्रिका करून न्यावी लागायचे. यानी हाई स्कूल की गरीब थी इसके लिए उनको आंसर शीट घर से ही लेके जाना था. त्यावेळी तिची किंमत फक्त 3 पैसे असायची. यानी पेपर की आंसर शीट की किंमत कितनी थी, 3 पैसे. आपल्याला कदाचित पटणार नाही पण तेव्हा दर आठवड्यातले हे 3 पैसे उभं करताना देखील माझ्या आईच्या डोळ्यात पाणी उभे राहायचे. यानी 3 पैसा तुम्हें कुछ नहीं लगता लेकिन और टाइम पे 3 पैसा यानी आई के आंख में आंसू आ जाते थे, इतने मेहनत करनी पड़ती थी. आजही हे आठवते की माझ्या अंगावर काटा उभा राहतो. काटा उभा याने रोंगटे खडे हो जाते थे. तिने माझ्यासाठी प्रचंड कष्ट केले, पडेल ते काम केले. काँग्रेस हाऊस जवळ काही काळ मिळणार आहे असं समजल्याने एकदा ती तिकडे गेली. यानी उसने बहुत मेहनत की और कांग्रेस हाउस के यहाँ उसने क्या किया, उसे न्यूज मिला कि वहां नौकरी मिल रहा है, तो वो दोनों वहां पे गए. रांगेत उभे राहिली. तशीच तात्कळते याने भूकी प्यासी. पण त्यावेळी तिला सांगण्यात आले की फक्त तिसरी किंवा त्यापेक्षा अधिक शिकलेल्यांनाच काम दिले जाईल. यानी कोई 3rd स्टँडर्ड या उससे ज्यादा पढ़ाई किया है उसी को जॉब मिलेगा. हे ऐकून अर्थात ती नाराज झाली. यानी वो सुनके वो नाराज हो गई. घराकडे मागं फिरली. त्याच वेळी तिने ठरवलं की माझ्या मुलाला खूप शिकवीन कारण शिक्षणाशिवाय या जगात मान नाही. यानी तब मुझे अफसोस हुआ. तभी उसने मन में ठान लिया कि मैं अभी अपने बच्चे को पढ़ा के रहूंगी क्योंकि एजुकेशन के सिवा कुछ भी नहीं है. तिने प्रत्यक्षात केलं तसंच. प्रत्यक्ष याने स्वतः किया भी वही. माझ्यासाठी तिने घेतलेले कष्ट मी कोणत्या शब्दातून सांगू. याने अपने बच्चे के लिए उसने जो कष्ट किया वो कैसे कहूं. कोरे पूरे ब्लैंक पेपर्स,
पाठ कोरे यानी वन साइड ब्लैंक, लिहून उरलेले यानी लिख के, हम लोग कैसे 2-4 लाइन लिख के पेज छोड़ ही देते हैं, कितने लोग ऐसे हैं यहाँ पे, मैं देखता हूँ बुक में, मैथ्स में या कहीं पे भी 2-4 लाइन लिख दिया, छोड़ दिया, पूरा पेज छोड़ दिया, नेक्स्ट पेज में चालू। ऐसे मत करो, हमें रिसोर्सेज बचानी है, पेज मुफ्त में नहीं आते। तो ऐसे कागद ती एकत्र जमवायची आणि ऐसे पेज जो जमा करती थी आणि त्याच्या वह्या करून द्यायची आणि उसकी बुक बना के देती थी। अखंड पेंसिल मला मिलना अवघड होते, यहाँ तो आखी आखी पेंसिल लोग भूल जाते, रबर पेंसिल शार्पनर सब, तो आखी आखी पेंसिल मिलना उसके लिए मुश्किल था, त्यामुळे जेमतेम हातात धरता येईल अशी पेंसिल लिहावे लागते आणि उसके हाथ में पकड़ सके ऐसी पेंसिल मिल जाती थी कहीं से। या हाईस्कूल मध्ये मला भावे सर भेटले आणि उसको कोई सर मिले, ते आम्हाला भौतिक शास्त्र शिकवत यानी फिजिक्स पढ़ाते थे। विज्ञानातील हा विषय शिकवताना त्यांनी केवळ शास्त्र शिकवलं नाही तर त्या विषयाची गोड लावली आणि उन्होंने खाली सिखाया नहीं, उन्होंने इंटरेस्ट दिया आणि त्याचबरोबर जीवनाचं फार मोठं तत्वज्ञान शिकवले। तत्वज्ञान यानी एक जीवन का एक मार्गदर्शन कहो या वो दिया, क्या दिया देखो। एक दिवशी शाळेत त्याने एक प्रयोग करून दाखवला, एक एक्सपेरिमेंट दिखाया। भिंगाच्या साह्याने, भिंगा याने लेन्स की हेल्प से सूर्य किरणांनी शक्ती कागदावर एकत्र केल्यास कागद जलतो हे त्यांनी दाखवले। कॉन्वेक्स लेंस लिया, उससे क्या होता है, सनरेज एक जगह कॉन्सेंट्रेट होती है और वो कागज जलने लगा। तो त्यांनी दाखवलं आणि माझ्याकडे बघून ते म्हणाले, माशेलकर तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा, यानी तुम पढ़ाई में ऐसे ही कॉन्सेंट्रेट करो, काही जलता येईल, यानी तुम कुछ भी उसको जला सकते हो। यानी क्या कहा, माशेलकर तुमची ऊर्जा शक्ति एकत्र करा, काही जलता, यानी तुम पढ़ाई में भी ऐसे ही कॉन्सन्ट्रेशन करो, तुम कुछ भी हासिल कर सकते हो। एकीकडे मला एकाग्रतेचा मंत्र मिळाला, यानी एक साइड उसको एकत्र यानी कॉन्सन्ट्रेशन का मंत्र मिला और दूसरी तरफ उसको विज्ञान भी समझ में आया। आयुष्याचे फार मोठं तत्वज्ञान मला भावे सरांच्या या शिक्षणातून गवसलं याने मिळाला, यानी भावे सर से ये ज्ञान मिला, त्यांना मी कसा विसरू सकेन, यानी उनको मैं कैसे भूल सकूंगा। भावे सराप्रमाणे माझ्या शालेय आणि पुढील शिक्षण जीवनात जोशी सर, सिरके सर, श्री मालगाववाला या सर्वांनीच माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडगडणीसाठी उत्तम मार्गदर्शन केले, संस्कार केले। देखो कौन से सर ने, ऐसे भी क्वेश्चन आ सकता है पैसेज में कि कौन से सर ने उसको मार्गदर्शन और संस्कार दिए, तो सब यहाँ देखो है, जोशी सर, सिरके सर, श्री मालगेवावाला, ये सबने हेल्प की। आयुष्याच्या उभारणीसाठी मला याच शाळेने आणि याच शिक्षकांनी भरपूर शिदोरी दिली, शिदोरी यानी सुविधा प्रोविजन्स दिए। संघर्षासाठी आत्मविश्वास मिळवून दिला, यानी संघर्ष के साथ आत्मविश्वास दिया। जगण्याचे भान दिले, यानी कैसे रहना है वो सब दिया। आजही फिरून ते शाळेचे दिवस आठवताना एकीकडे प्रचंड दरिद्र्याचा सामना करतानाचे क्षण आठवतात, यानी आज भी स्कूल के वो दिन याद आते हैं, गरीबी के वो दिन याद आ जाते हैं। आणि त्याच वेळी मेरे सामने आई, शिक्षक, माझी शाळा, मेरे संस्कार केंद्र डोळ्यासमोर उभे रहते, यानी उसको जहाँ से संस्कार मिले, उसकी आई से, उसकी शाळा से, उसके शिक्षक, वो सब उसके आंखों के सामने आ जाते हैं। मी पुन्हा मनोमन शाळेत जाऊ लागतो, यानी वापस वो मन ही मन स्कूल में जाने लगता है। इस तरह से हमारा ये चैप्टर खत्म होता